फर्स्ट ब्रेकफास्टचा टाईम म्हणजे बीटरूटचा ज्यूस. या गर्दीमध्ये जर बसायला जागा भेटली तर लॉटरी लागल्यासारखं असतं फ्लाइंग रन ट्रेनमध्ये. खूप क्वालिटी भारी आहे. मी दरवर्षी मैंने जाना मुझ में तू है. हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला उठलोय. ब्रश झालोय 8 वाजले आणि 3 असं आहे. घरामध्ये दूध नाही म्हणून झेप्टो ऑर्डर केलंय. कधी येणार झेप्टो माहिती नाही. ब्रेकफास्ट केला नाही तर माझी वाट लागून झेप्टो आला पुन्हा. हॅलो मला वाटलं आला झेप्टो, पण त्याला विचारायला ऍड्रेस भेटत नाही माझा. आता माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे. त्याला निक्षा शोरूम सुद्धा माहिती नाही. ठीक आहे नवीन असेल कदाचित असू शकतो. कारण की ब्रेकफास्ट करणं मला इम्पॉर्टंट आहे. जर कारण की हा माझा सकाळचा पहिला फर्स्ट स्टेप आहे. ब्रेकफास्ट करेल तरच मला 2 ते 3 तास ट्रेनमध्ये उभाच राहून जायचं असते. असं मला जागा तर भेटत नाही. ठीक आहे थांबा त्याची वाट बघतोय. कधी येईल दिसत पण नाही. तुम्हाला इकडे विंडोजून त्याला चेक करतोय. दिसत तर नाही आहे. थँक्यू. ऑर्डर आली आहे दूध स्मूदी आणि स्प्राईट. तू आजपर्यंत घरीच आहे मग स्प्राईट ऑर्डर केलं. आणि फर्स्ट ब्रेकफास्टचा टाईम म्हणजे बीटरूटचा ज्यूस. ते आवडा टाकलाय. चला येस. ह्याच्यानंतर कॉफी पितो मी. दोन्ही सोबत पियायचं नसतं सोबत पण पितो मी. घरून निघालो मी आता. रिक्षा बोलतोय. ट्रेन निघालाय बोईसरवरून. जर टायमावर गेलो नाही आणि रिक्षा भेटली नाही आणि ट्रेन भेटली नाही तर पूर्ण दिवसाचा शेड्यूल चेंज होतो. कारण की जर ही ट्रेन गेली त्याच्यानंतर पुन्हा 1 तासानंतर ट्रेन. म्हणून टायमावर पोचणं इम्पॉर्टंट आहे. चालतोय आता पटापटा. असं कॉफी पण पिलं, बीटरूट ज्यूस पण घेतलं. चला आता रिक्षा पकडतो आपण. स्टेशनला आता पोचलोय. पण ही गर्दी बघा 1 नंबर होती. एवढी गर्दी असते. या गर्दीमध्ये जर बसायला जागा भेटली तर लॉटरी लागल्यासारखं असतं फ्लाइंग रन ट्रेनमध्ये. आता गाडी येईल तेव्हा समजेल की आपल्याला बसायला भेटते की नाही भेटत. चढलो आहे गाडीमध्ये पण जागा तर कधी भेटणार नाही. म्हणून नेहमीप्रमाणे आजही उभाच. अंधेरीला उतरलो आता. अंधेरीवरून गोरेगावला जाण्यासाठी स्लो लोकल पकडतोय. म्हणजे त्या गाडीत उतरायचं, ह्या गाडीत चढायचं, धक्की खात. हा रोजचं रुटीन आहे माझा. तर लोकलची वाट बघतात. ती आली की लगेच गोरेगावला. फायनली आता गोरेगावला पोचलोय. आता थोडं चालतोय म्हणजे ऑफिसला जाण्यासाठी. म्हणजे सकाळचं कार्डिओ पण होऊन जातो माझं ह्यामध्ये रोजचं. गर्दी आणि गरमी. 10 वाजून 2 मिनिट चेकिंग करूया. 7:49 झालेत आणि मी आता पोहोचलोय अंधेरी स्टेशनला. मला खूप धावपळानं जावं लागणार आहे 8 नंबरवरती. कारण की मला लक्षात एक्सप्रेस भेटणार नाही. आणि मी आज ऑफिसमधून धावपळमध्ये निघालो म्हणून ब्लॉग चालू केला नाही. आणि या लोकलमध्ये आलं पनवेल लोकलनी. आता जातोय पटापटात धावत. कोण आहे काय काहीच कोणाशी कॉन्टॅक्ट नाही केलं. काय जातोय गाडी पकडण्यासाठी. स्टेशनला पोहोचलो सुद्धा आणि गाडीसुद्धा आली. आणि मला पूर्ण प्लॅटफॉर्म जावं लागणार मागेपर्यंत. ही बघा गाडी आली. ही बघा जल्दी एक कॉबर कालवली. आईस्क्रीम आणलाय घेतसे नाही. आता राहिले दोघे. ये सब लोग हम लोग के गैंग है यहाँ पर. ये वही है हमारी जानू. जानू क्या है ये? फूड खाती है. जैन सब में देखती है. फ्लेवर का अन्ना है लहसुन है. चला आता उतरतोय लोकशक्ती म्हणून. मस्त आज मला लास्ट पर्यंत बसायला भेटलाय. चलो कर दादा बोलला मत बोला हसना मत बोला. काय जरा 9:40 लेट झालेली आहे गाडी. ब्लॉग करतोय चांगलं. काय मरगटल्यासारखा काय. हॅलो गाईस. हॅलो चला दाताचा जयस सोडतो मला. मस्त जयसला म्हणजे पैसे वाचतात रिक्षाचे. रिक्षी बाईक इथे आहे. चला पहिलं पालघर 9:30 8:30 वाजला की बंद असायचं. पण आता 9:15 वाजले तरी पण मार्केट चालू आहे. पालघर डेव्हलपमेंट झालं भरपूर ना. मग खूप जास्त डेव्हलप चाललं आहे. अजून पब्लिक बघा ना. ही सर्व लोकसंख्येची पब्लिक आहे. पण तरी पण ही इथे पण बस वगैरे चालू आहेत अजूनपर्यंत. त्यांना माहिती आहे ना. त्यांना माहिती आहे सागर ब्लॉगर आलाय. अरे टाईम बघा 9:55 झालेत. घरी आलोय. आणि घरी आल्यावर मी पहिल्या डायरेक्टली जातोय टॅरेसवर बसण्यासाठी. फॅन तर लावलाय तिकडे. काय करते
फॅन का बंद झाला तो हा फॅन यूज करते जेवण करताना. संपली चार्जिंग. चला आपण डायरेक्ट जाऊ मग टॅरेसवर. फॅन लावते. चालू झाला चालू झाला. पाणी पण पितो पहिला. घरी आलो पाणी प्यायचं थंड थोडंसं. जेवण झालं झालं ना. काय केलं. गाडी पडली गाडी पडली वा. गाडीचं कलेक्शन बघ इकडे खूप सारा गाडी आहेत. हे सर्व ड्रीम्स कार आहेत. ही तर मला घ्यायचीच आहे. सर्व इम्पॉर्टंट ही आहे आपली. ही तर नक्षी आहे ही. आणि ही बाकी तर हे कलेक्शन नक्ष नाही केलं. चल पहिलं तर जाऊन टॅरेसवर जाऊन बसतो. थंड हवा खातो. मस्त फ्रेश झालं आता. आणि बॅगमध्ये काहीतरी तुम्हाला दाखवतो. काहीतरी म्हणजे असं सगळं स्पेशल नाही आहे बस नाही. बॅग 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 1 2 3 4 5 हे बघा काजू आहेत. मस्त सालवर काजू आहेत. सालवर मला काजू आवडते भरपूर आणि विदाऊट सालवर आहेत. आणि ही माझ्या ऑफिसची एक फ्रेंड आहे माझी कलिग आहे रत्नागिरीची. त्यांच्या तिचे जो वाडीतली काजू येते तर कोणाला ऑर्डर देतील तर सांगा मला. हे जे आहेत काहीतरी 1200 रुपये किलो आहेत. आणि हे जे आहेत हे 1000 रुपयानुसार किलोनुसार आहेत. खूप क्वालिटी भारी आहे. मी दरवर्षी ऑर्डर करतो. यावर्षी पण मी 1.5 किलो ऑर्डर केले होते. आणि अजूनपर्यंत तिला सांगितलं आणण्यासाठी मी. तर ती उद्या किंवा परवा जाणार आहे तिच्या गावाला. जर कोणाला ऑर्डर द्यायचं असेल तर नक्कीच कमेंट करून मला सांगा किंवा पर्सनली मेसेज करून सांगा. हे बघा पनूला देतोय. पण काजू करत होती. पण आता आत्ता ती बोलते आंबे पाहिजे तिला. तर आंबे ऑफिसचे कोणी गेले कोकणात तर राजस्थानला कोणी गेले कोकणात तर नक्कीच आंबे आणायला सांगतो. हे पण काजू हे बघ किती. हां मग तू 1.5 किलो सांगितलं मी. तू बोलला हा तू खा ग 2 किलो खा बस. भाजीतच जातात. हां आणि हे काजूच नाही आहे सालावाले. ते भाजीत टाकायला मजा येते आणि मस्त बनते पाहिजे. आणि म्हणून म्हणलं जास्त ऑर्डर करून ठेवलेत. तर जेवढं खाते तेवढं खाऊयात. नाहीतर आहेच जेवणामध्ये यूज होतच. थोडंसं पण काजू काढ मस्त आपण जेवणात यूज करू. नको चला जेवण वाढलं. मस्त वाटाणे भाजी आहे भात आहे लोणचं आहे. तर चला जेवून घेतो मी. तुम्ही जेवायला असताना सगळी घरात बसला की गरम होते म्हणून मी डायरेक्ट टॅरेसवर पडतो लगेच.